नमस्कार, मी संजीवनी स्वागत करते माझ्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये. आणि हे माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसत असेल, हा आपला साठवलेला कांदा आहे. तर हे कांदे काढलेले आहेत ना, आपले 2 महिने झालेले आहेत. आणि हा आपला गावरान कांदा आहे. पण ज्यावेळी आपण कांदे काढले ना, उन्हाळी कांदा, त्यावेळेस कांद्याला बाजारभावाने एकदम 4-5 रुपये किलो होते आणि त्या बाजारभावात काहीच परवडत नव्हतं. म्हणून आपण हा कांदा साठवून ठेवला होता. आणि आता थोडंसं म्हणजे तुम्ही पाहिलं असेल टी व्हीला बातम्यांना वगैरे, कांद्याविषयी आंदोलन वगैरे चाललं होतं. तर आताही बाजारभाव काही जास्त असं काही नाही आहे, 10-12 रुपये किलोचे. पण ह्या बाजारभावामध्ये आपण जे आपण भांडवल कांद्यासाठी घालवलं होतं, ते आपण फक्त आता वसूल करून घ्यायचं आहे. बाकी आपल्या शेतकऱ्याच्या हातात 1 रुपया पण नाही आहे. आणि आता पावसाळ्याचे पण दिवस जवळ आले, त्याच्यामुळे ना हा कांदा ठेवून पण जमणार नाही आहे. कारण पावसाने कांदा सडण्याची वगैरे जास्त शक्यता असते आणि शेतकऱ्याचा माल आहे ना नाशिवंत आहे. त्याच्यामुळे तो कांदा त्याला म्हणजे कोणताही माल असू द्या, त्याच्यामुळे त्याला ना माल ठेवून पण जमत नाही. बाजारात नेऊन येईल त्या भावात त्याला विकणंच आहे. तर ना आज आपल्याला ना बघा, हे कांदे भरून घ्यायचे ते. आणि ज्यावेळेस आपण हा कांदा काढला ना शेतातून, त्यावेळेस आपण ना असंच पिशव्यांमध्ये भरला होता. म्हटलं लगेच बाजारभाव वगैरे वाढले तर असंच घेऊन जाता येईल. पण 2-3 महिने वाट पाहिली, बाजार काही वाढलेच नाही ना. आता कांद्यामध्ये थोडेसे कांदे खराब वगैरे झालेले आहेत, म्हणून ह्या पिशव्या आपल्याला ना वतून खाली भरून घ्यायला लागतील. आणि तुम्हाला सांगते, एवढं 55-60 किलोची पिशवी ना वर चढायचं, पुन्हा ती पिशवी उचलून खाली होतायची, हे काही काम सोपं नाही आहे. आणि आता हे मार्केटला गेल्यामुळे ना हे काम मलाच करायला लागेल. कारण आपण याच्यातला काही कांदा काल भरून घेतला, तो मार्केटला पाठवलं, त्याच्यामुळे हे गेलेत मार्केटला आणि हे काम आता मलाच करून घ्यायला लागेल. तर आज आपली 2 छोटी मुलं आणि एक आमच्या सासूबाई, आम्ही चौघच मिळून हे काम करणार आहे. जमगैर भैया जमगैर भैया जमगैर भैया मैं हॉस्पिटल करतो घे आणि गाणी डाऊन करायची. हा बघा आपला गावरान कांदा. कांद्याची साईज वगैरे एकदम चांगली आहे, कलर पण चांगला आहे. कांदा जास्त काही खराब झालेला नाही, पण एक अर्धा नाशवंत नाही. एवढे कांदे आज भरून झालेले आहेत. 7 वाजले आम्हाला हे कांदे भरायला. कारण कांद्याच्या पिशव्या खाली ओतायच्या, पुन्हा पिशव्यांमध्ये भरलेले टप पिशव्यांमध्ये ओतायचे, हे काही सोपं काम नसते. आणि हे मार्केटला गेल्यामुळे हे पिशव्या सगळं शिवायचं वगैरे काम आहे ना, आपलं आयुष त्यानेच केलेलं आहे. आयुष खूप लहान आहे आता, तो यावर्षी आहे ना, म्हणजे 6वीची परीक्षा दिलेली आहे त्याने. पण आता ह्या पिशव्या त्याने जर शिवल्या नसत्या तर अशी लाईन लावलेली पिशव्यांची आहे ना, पिशव्या पडतात खाली, सांडतात, पुन्हा डबल काम वाढतं. त्याच्यामुळे आहे ना, त्याच्या पप्पांनी त्याला एकदा दाखवून दिलं तर त्याने बघा किती छान शिलाई केलेली आहे. एकदम मोठे माणसं कशी पिशव्या शिवतात अशा पिशव्या शिवलेल्या आहेत त्याने. तर लहान मुलं लगेच मोठ्या माणसांचं अनुकरण करतात. आणि शेतकऱ्यांची मुलं आहेत ना, त्यांना पण लगेच असं वाटतं की आपल्या आईवडील एवढं शेतामध्ये काम करतात, तर आपण पण थोडी त्यांना मदत वगैरे केली पाहिजे. लहानपणापासूनच त्यांना दिसत असतं शेतकऱ्यांचे कष्ट वगैरे. तर छान त्याने पिशव्या शिवल्या. ते आम्हाला पण खूप कौतुक वाटलं त्याचं की त्याने कसं एवढं लगेच शिवलं म्हणून. आपण जो 2 दिवस कांदा भरला होता तो बघा आज आपल्या इथं मार्केटला चाललेला आहे कांदा. किती कष्ट असतात बघा शेतकऱ्यांना.